आजची आपण जी ही भजी बनवली आहे ना, ती बनवण्यासाठी बेसन, मैदा, कॉर्नफ्लोअर याचा वापर न करता आपण ही भजी बनवलेली आणि एकदम कुरकुरीत होते. बाहेरून कुरकुरीत बघू शकता, मस्त अशी कुरकुरीत आणि बिना तेलकट अशी ही भजी बनते. तेलकट नाही होत आणि चवीला तर एकदम भारी लागते. तर एकदा नक्की बनवून बघा. साहित्यही खूप कमी लागतं आणि एकदा तुम्ही बनवल्यावर नेहमी याच पद्धतीने बनवाल याची गॅरंटी आहे. कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. कमीत कमीत वेळामध्ये तयार होणारी ही भजी एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तर त्यासाठी इथे एक मी मोठा बाउल घेतला आणि त्यामध्ये घेतलेला आहे अर्धा कप रवा. आता बारीकवाला जो रवा येतो ना, तो घेतलेला आहे. आता तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथे मी अर्धा कप रवा घेतला आहे. त्यामध्ये साधारण 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. उकडलेले बटाटे सोलून आपल्याला हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत चांगले, किंवा तुम्ही किसूनही घालू शकता. पण हाताने कुस्करून घेतल्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये ना छोटे छोटे असे तुकडे राहतात, जे खाण्यासाठी खूप छान लागतात मग भजीमध्ये. त्यामुळे मी असे छोटे हातानेच कुस्करून घेते आणि रव्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आधी यामध्ये आपण पाण्याचा अजून वापर केलेला नाही आहे, फक्त रव्यामध्ये हा बटाटा चांगला मिक्स करून घेतो आहे. तर बघू शकता, मस्त असं रव्यामध्ये बटाटा जो आहे मिक्स झालेला आहे. चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. लक्षात ठेवा, थोडा हाताने दाबून घेतलात की मोठे मोठे तुकडे असतील तेही कुस्करले जातात. आता यामध्ये घालूया पाणी. तर एकदम थोडं थोडं पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, भिजवता भिजवता तुम्हाला लक्षात येईल की किती पाणी पाहिजे, कारण हे घट्टसर पाहिजे. आपल्याला पातळ पेस्ट वगैरे अशी करायची नाही, त्याला घट्टसर असं भिजवायचं आहे. होऊ शकता साधारण पाव कप एवढं साधारण पाणी लागलं असेल. जास्त पाणीही मी घेतलं नव्हतं, अर्धा कप पाणी घेतलं होतं. त्यातलं बघू शकता थोडंसं पाणी वापरलेलं आहे. साधारण पाव कपपेक्षाही कमी पाणी लागतं. लक्षात ठेवा, जास्त पाणी घालायचं नाही आहे. हे बघा, असं व्यवस्थित भिजवून आपल्याला ठेवायचं. घट्टच भिजवलेलं आहे. ते बघू शकता अर्धा कपमधलंही खूप पाणी उरलेलं आहे. आता हे झाकून आपण असं थोडा वेळ ठेवूया, 5 मिनटं. म्हणजे काय होईल, रवा चांगला भिजला जाईल. तर बघू शकता 5 मिनटं मी ठेवलं होतं, त्यामुळे रवा चांगला भिजला गेलेला आहे. आता यामध्ये थोडंसं साहित्य ॲड करायचं. तर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा नक्की घाला, त्यामुळे चव खूप छान येते भजीला. एक अर्धा चमचा छोटं जिरं घेतलेलं आहे. आता ओवाही तुम्ही इथे घालू शकता. एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. एकदम बारीक बारीक चिरायची, म्हणजे काय होतं, खाताना ते जास्त दाताखाली येत नाही. बारीक चिरली की छान मिक्स होते. पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि पाव चमचाच इथे मी लाल मिरची पावडर घालते, कारण हिरवी मिरची घातलेली आहे. तर तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर वरून आणि चवीनुसार घालूया मीठ. आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुम्हाला शिमला मिरची घालायची आहे तर घालू शकता. पण मोजक्याच साहित्यामध्ये ही भजी बनवायची आहे, त्यामुळे मी यामध्ये जास्त भाज्यांचा वापर केलेला नाही आहे. फक्त एक कांदा घातलेला आणि बटाटा वापरलेला आपण उकडलेला. आता तुम्हाला इथे उकडलेला बटाटाही नसेल घालायचा, तुम्हाला पटकन बनवायची, तुमच्याकडे बटाटा उकडलेला नाही, तर कच्चा बटाटा किसूनही तुम्ही घालू शकता. आणि 2 पिंच एवढंच मी इथे घालते बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा. त्यामुळे काय होईल, भजी जी आहे ना कुरकुरीत होईल आतून आणि असं जाळीदार होईल. त्यामुळे फक्त 2 पिंच एवढंच घालायचं आहे, जास्त नाही. वरती 1 चमचा पाणी घातले आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते. पाणी घातल्यामुळे काय होतं, जो सोडा असतो ॲक्टिव्ह होतो आणि व्यवस्थित मिक्स होतो. होऊ शकतो. आणि एकदम बेकिंग सोडा घातल्यानंतर पीठ एकदम हलकं हलकं झालेलं आहे. मस्त सॉफ्ट असं लागते हाताला. मिश्रण मस्त सॉफ्ट झाले. आता ह्याचे छोटे छोटे असे भज्या आपल्याला करायचे आहेत. तर एकदम तेल चांगलं गरम पाहिजे. तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियमवरती करायची आणि मिडियम फ्लेमवरती छोटे छोटे अशा ह्या भज्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या. जास्त मोठ्या ठेवायच्या नाही आहेत, कारण रवा आहे, बेसन नाही आहे की ज्यातून पोकळ होतं. त्यामुळे जास्त जर मोठा ठेवलात तर आणि गॅस तुम्ही फास्ट ठेवला तर व्यवस्थित शेकल्या जाणार नाही, त्यातून तळल्या जाणार नाही. त्यामुळे गॅस मिडियमवरती ठेवून छोट्या छोट्या भज्या काढायच्या आहेत. गॅस मध्यमवरतीच आहे, मध्यम गॅसवरती मस्त त्याला खरपूस असं तळून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत. आणि ह्या भज्याना पटकन कुरकुरीतही होतात, सॉफ्ट राहत नाही आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात. चवीलाही खूप छान लागतं. इथं बघू शकता मस्त कलर आलेला आहे. अजून थोडंसं हलकंसं आपण याला तळून घेऊया.
तर ही भजी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा, खरंच खूप छान लागते चवीला. तर ही भजी आपली तळून मस्त झालेली आहे, बघू शकता कलर खूप छान आलेला आहे. तर हे काढून घेऊया आता आपण. तर गरमागरम कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार आहे. कुठल्याही सॉसबरोबर, चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. बाहेर मस्त अशा पावसामध्ये ही भजी खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते. तर नक्की बनवून बघा मला आणि कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि बिना तेलकट, जास्त तेलकटही होत नाही. तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत गरमागरम अशी ही भजी.